तुकाराम महाराज सांगतात, समय तो न कळे, हे बोलताना आपल्याला प्रसंगाचं भान पाहिजे. नाहीतर माणसं हॉस्पिटलमध्ये जातात आणि तो रुग्ण त्याच्या आजाराने त्याला आधीच कंटाळा आलेला असतो. त्यात ते सांगतात की माझा पण असाच ओळखीचा होता, त्याला असाच आजार झाला होता आणि तो मेला. तर ह्या बोलण्याला म्हणतात असंबद्ध प्रलाप, की प्रसंगाशी संबंधित पाहिजे. बोलताना अजून काय दोष आहेत? तर एक दोष आहे पैशून्य, म्हणजे चहाडी करणं. माणूस इथली गोष्ट तिथं सांगायची आणि तिथली गोष्ट इथे सांगायची, हा सुद्धा बोलण्यातला एक दोष आहे. अजून एक दोष कुठला आहे? तर खोटं बोलणं. जे आपण बोलतो त्याची व्यवस्थित माहिती घेतली पाहिजे, थोडं ग्रंथ पाहिले पाहिजे, शास्त्र पाहिली पाहिजेत, संत काय म्हणतात हे बघितलं पाहिजे. तर खोटं बोलणं हा सुद्धा एक दोष आहे. आणखी एक दोष आहे तो म्हणजे कठोर बोलणं, की प्रेमानं एखादी गोष्ट प्रेमानं सांगता आली पाहिजे. तर हे बोलण्यातले 4 दोष आपण पाहिले, तर आपण काळजी घेतली पाहिजे की आपण बोलताना यातला कुठला दोष आपल्या बोलण्यामध्ये येणार नाही.